नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश रीडिंग या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. क्रिएटेड बाय अनिल पवार 9822738157. चला इंग्रजी वाचूया अगदी सोप्या व अचूक पद्धतीने. स्वागत करतो मी आपला आजच्या या 7व्या दिवसामध्ये. 60 दिवसात इंग्रजी वाचन या उपक्रमामधील आपला हा 7वा दिवस. चला तर बघूया मग पुढील मजेशीर स्लाइड. टू व्हॉवेल टुगेदर म्हणजे दोन स्वर जेव्हा एकत्र आले तर त्याचा उच्चार कसा करायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बघूयात मग दोन स्वर. आता स्वर कोणते आहेत तुम्हाला माहित आहे. तर ए ई आय ओ यू हे स्वर एकत्र आल्यास यापैकी प्रथम बघूया आपण ओ आणि ए हे जेव्हा जवळ येतील तेव्हा काय होतं बघा. दोन स्वर एकत्र म्हणजे जवळ ओ आणि ए आल्यास पहिल्या स्वराच्या अक्षर उच्चाराचा ध्वनी घेतात. म्हणजेच काय, जसं की आपण लेटर शिकत असताना ए बी सी डी असं शिकतो तर याचा ओ चा उच्चार आपण जनरली त्याचा फोनिक्स अ ओ असं घेतात. त्याचा जो फोनिक्स आहे तर तो न घेता याचं जे लेटरचा उच्चार आहे ओ तर तो घेतात. तर दुसरा जो स्वर आहे तर तो सायलेंट होतो. या ठिकाणी दुसरा स्वर सायलेंट होतो, जसे ओ चा ओ आणि ए हा सायलेंट असतो. बघूयात तर मग पहिला शब्द बी ओ ए टी. बघा बी ओ ए टी. आता याचे फोनिक्स तर बी ब. ओ ए जवळ आल्यामुळे ए सायलेंट आणि ओ चा ओ असा फोनिक्स होईल आणि टी चा ट. ब ओ ट. आणि याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन होईल बोट. नेक्स्ट वर्ड सी ओ ए टी. जे येलो कलर मध्ये दाखवले आहे तर त्या लेटरचा उच्चार म्हणजे अक्षर उच्चाराचा ध्वनी घ्यायचा आणि जे ब्लॅक कलर मध्ये आहे तर त्याचं काय करायचं, ते सायलेंट घ्यायचे. तर सी ओ ए टी याचे फोनिक्स आहेत क ओ ए सायलेंट ट आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल कोट. नेक्स्ट वर्ड जी ओ ए टी आणि याचे फोनिक्स आहे जी ग ओ ओ ए सायलेंट टी ट. ग ओ ट. प्रोनाउन्सिएशन होईल गोट. बघा तर या ओ आणि ए चे काही शब्द आहेत. सी ओ ए एल तर याचं प्रोनाउन्सिएशन होईल सी क. ओ ओ ए सायलेंट आणि एल ल क ओ ल. याचं प्रोनाउन्सिएशन होईल कोल. पुढील शब्द बघा एफ ओ ए एल आणि याचं फोनिक्स आहे एफ फ. ओ ओ ए सायलेंट एल ल फ ओ ल फोल. याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते आहे फोल. नेक्स्ट वर्ड एल ओ ए डी. फोनिक्स आहेत एल ल ओ ओ ए सायलेंट डी ड ल ओ ड म्हणजे लोड. याचं जे उच्चार आहे प्रोनाउन्सिएशन आहे ते आहे लोड. नेक्स्ट वर्ड आर ओ ए डी. याचे फोनिक्स आहेत र ओ ड. आर र ओ ओ ए सायलेंट डी ड आणि प्रोनाउन्सिएशन होईल रोड. पुढील शब्द बघा जी ओ ए एल आणि याचे फोनिक्स आहेत जी ग ओ ओ ए सायलेंट आणि यल ल आणि याचा प्रोनाउन्सिएशन होईल गोल. बघा अशा प्रकारे
या शब्दांचं वाचन आपण करू शकतो. पुढील स्लाइड बघूया. टू वॉवेल टुगेदर यामध्ये आपण बघूया आता दोन स्वर जे येणारे आहेत तर ते येतील ई आणि ए. तर याचा जे फोनिक्स आहे तर तो फक्त ई या अक्षराचा अक्षर ध्वनी तो ई येतो आणि ए या ठिकाणी सायलेंट येतो. बघा, दोन स्वर एकत्र जवळजवळ ई ए आल्यास पहिल्या स्वरांच्या अक्षर उच्चाराचा ध्वनी घेतात. या ठिकाणी दुसरा स्वर सायलेंट होतो. जसे ई ई ए सायलेंट. जसं आपण ओ आणि ए घेत होतो त्याचप्रमाणे हे शब्द आहेत. बघा, तर पहिला शब्द बी ई ए टी आणि याचे प्रोनाउन्सिएशन होईल ब ईचा ई ए सायलेंट आणि टी ट. ब ई ट म्हणजेच होईल बीट. पुढील शब्द बघा, बी ई ए डी आणि याचे फोनिक्स होतील बी ब ई ई ए सायलेंट डी ड. ब ई ड आणि याचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आहे बीड. नेक्स्ट वर्ड एस ई ए टी आणि एस स ई ई ए सायलेंट टी ट. याचं क्लिअर प्रोनाउन्सिएशन आहे सीट. नेक्स्ट वर्ड बी ई ए के. बी फोनिक्स ब ई ई ए सायलेंट आणि के क आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल मग बीक. अशाच प्रकारे पुढील शब्द बघूयात. ई ए चे शब्द एम ई ए एल. म फोनिक्स एम फोनिक्स म ई ई ए सायलेंट एल ल म ई ल म्हणजे प्रोनाउन्सिएशन आहे याचं मील. पुढील शब्द टी ई ए एम आणि याचं फोनिक्स आहे ट ई म आणि प्रोनाउन्सिएशन होईल टीम. या ठिकाणी ए सायलेंट आहे. बघा, पुढील शब्द एल ई ए डी. आता याचे फोनिक्स एल ल ई ई ए सायलेंट डी ड आणि प्रोनाउन्सिएशन होईल मग ल ई ड चा लीड. नेक्स्ट वर्ड आर ई ए डी र ई ड आणि प्रोनाउन्सिएशन आहे रीड. पुढील शब्द एच ई ए टी आणि याचे फोनिक्स एच ह ई ई ए सायलेंट टी ट आणि प्रोनाउन्सिएशन होईल हीट. बघा, पुढील स्लाइड बघूया. ए आय फोनिक्स ए चे शब्द बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की ओ ए सायलेंट ई ए सायलेंट तसंच ए आय यामध्ये आय सायलेंट आणि ए चा अक्षर ध्वनी ए असा करतात. म्हणून पहिला शब्द यम ए आय एल. याचं फोनिक्स आहे म. आता ए चा अक्षर ध्वनी आहे ए म ए ल आय सायलेंट आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल मेल. पुढील शब्द बघा एफ ए आय टी एच. एफ चा फोनिक्स फ. ए चा अक्षर ध्वनी ए फ ए आय सायलेंट आणि टी एच थ फ ए थ म्हणजे फेथ. बघा, पुढील शब्द
GAIN. याचे फोनिक्स आहेत ग, एचा अक्षर ध्वनी ए, आय सायलेंट, यनचा न, ग ए न. म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन होईल गेन. नेक्स्ट वर्ड इज TAIL. याचे फोनिक्स आहेत टी ट, ए अक्षर ध्वनी ए, आय सायलेंट आणि यल ल. तर प्रोनाउन्सिएशन होईल टेल. RAIN. फोनिक्स आर र, ए अक्षर ध्वनी ए, आय सायलेंट एन न, र ए न. प्रोनाउन्सिएशन इज रे. आता आपण आतापर्यंत शिकलेल्या शब्दांचा फोनिक्स नुसार सराव करूया. रीडिंग विथ फोनिक्स टू वॉवेल. प ए न, आय सायलेंट. ट ए ल, आय सायलेंट, टेल. र ए ल, रेल. GOAL, ग ओ ल, गोल. COAL, क ओ ए सायलेंट ल, कोल, क ओ ल, कोल. फ ओ ए सायलेंट ल, फ ओ ल, फोल. ल ई ए सायलेंट ड, ल ई ड, लीड. म ई ए सायलेंट ल, मील. म ई ल, मील. ट ई ए सायलेंट म, ट ई म. प्रोनाउन्सिएशन टीम. स ई ए सायलेंट ट, स ई ट, सीट. ब ई ए सायलेंट टी ट, ब ई ट, बीट. फ ए आय सायलेंट टी एच थ, फ ए थ, फेथ. र ई ए सायलेंट डी, र ई ड, रीड. ह ई ए सायलेंट टी ट, ह ई ट, हीट. व ए आय सायलेंट ट, व ए ट, वेट. अशा प्रकारचे शब्द शोधून वाचा व लिहा. तर बघूया पुढची स्लाइड. रीडिंग विथ फोनिक्स टू वॉवेल टुगेदर. हे वाक्यामध्ये कसे येतात ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, अ र ए ल, आय सायलेंट, अ रेल. दुसरा आहे अ र ए ल, रेल, र ई ए सायलेंट सी एच च, रिच, र ई च, रिच. ॲट ग ओ ए सायलेंट ल, गोल, रेल, रिच ॲट, गोल. नेक्स्ट आहे सेंटेन्स. अ र ए ल, रेल, र ई ए सायलेंट च, रिच ॲट ग ओ ए सायलेंट ल, ग ओ ल, गोल, ब अ ट, बट, इंजिन, हॅड, ह ई अ सायलेंट ट, हीट, हिटेड. बघा, आता या ठिकाणी हे काही ईडी आणि हे इंजिन हे न्यू वर्ड्स आहेत. हे आपण नंतर घेणार आहे, हे लक्षात ठेवा. अ र ए ल, रेल, र ई ए सायलेंट च, रिच ॲट ग ओ ल, गोल, ब अ ट, बट, इंजिन, ह ॲड, हॅड,
ह ई ट हिट आणि हे ईडी हिटेड आणि यस ए आय डी स ए आय सायलेंट डी सेड ब ई ट बीट आणि ऑफिसर हे सुद्धा आपण शब्द नंतर घेऊया. तर बघा अ रेल रीच ॲट गोल बट इंजिन हॅड हिटेड सेड बीट ऑफिसर. अशी काही वाक्य शोधून वहीत लिहा आणि याचा सराव करा जेणेकरून आपल्या वाचनाची गती वाढेल. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर या अगोदरचे व्हिडिओ ची सिरीज आपण पहा जेणेकरून आपल्या वाचनाला अधिक फायदा होईल.